तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट ॲग्री डिजिटल या आपल्या हवामान पेजवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 23 जुलै रात्रीचा हवामान अंदाज तसेच पुढील 4 दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण हवामान अंदाज आपण स्मार्ट ॲग्री डिजिटलवरती लॉंग व्हिडिओ देत नसतो, कारण की लॉंग व्हिडिओमध्ये हवामानाच्या मॉडेलनुसार बदल होत असतो. त्यामुळे आपण शक्यतो जास्त करून लॉंग टाईम व्हिडिओ देत नसतो. आपण एक 4 ते 5 दिवसाचाच व्हिडिओ देत असतो. तर मित्रांनो, आज 23 तारखेपासून तर साधारण आपण 26-27 तारखेपर्यंत हवामानाचा अंदाज पूर्ण बघणार आहोत. आणि तुम्हाला एक विनंती आहे, या हवामान अंदाजामध्ये बदल पण होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा. तर मित्रांनो, जे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले होते, ते आता गुजरात येथील अहमदाबाद, इंदोर या भागामध्ये आता सध्या सक्रिय दिसत आहे. तर मित्रांनो, या कमी दाबा क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीतील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. काही भागामध्ये अधूनमधून जास्त प्रमाणावर सरी पडत आहेत, तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे. तर आता आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार हवामान अंदाज बघणार आहोत. आज 23 जुलै रात्री कोणत्या भागामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणावर पाऊस पडणार आहे, ते भाग आपण आज कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असेल, नाशिक, इगतपुरी, संगमनेर, त्याचबरोबर मुंबई, खोपोली, पुणे, पुण्याचा घाटमाथ्याचा परिसर आहे, महाड, चिपळूण, सातारा, कराड, कोल्हापूर, त्याचबरोबर बारामती, अहिल्यानगर, संगमनेर, श्रीरामपूर, दिंडोरी, धुळे, आणि याचा प्रभाव हा सेंटर पॉईंट आहे. गुजरात वडोदरामध्ये हा कमी दाबाचा जबरदस्त पावसाचे क्षेत्र आहे. साधारण इथे 156 ते 49-75 मिलीमीटर पावसाची नोंद होऊ शकते, असा तीव्रतेचा कमी दाबाचा पट्टा किंवा मान्सून सक्रिय आहे तिथे. तर आपण जर महाराष्ट्रातील बघितले तर जळगाव तसेच विदर्भाकडे अकोला, अमरावती या भागामध्ये आपल्याला आत्ता सध्याच्या सॅटेलाईटनुसार पाऊस दिसत आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये काहीसा पावसाचं प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर आता आपण आज रात्री पूर्ण बघणार आहोत. तर मित्रांनो, हे कमी दाबाचे क्षेत्र इंदोरकडे इंदोरच्या दिशेने परत सरकत आहे आणि कमी होताना दिसत आहे. 24 तारखेला महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे, पण विदर्भाकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसत आहे. आणि पश्चिम किनारपट्टीवरती पावसाची सक्रियता दिसत आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची विश्रांती उद्याच्याला दिसत आहे. त्याचबरोबर 25 तारखेचा अंदाज जर पाहिला तर 25 तारखेला सुद्धा तीच परिस्थिती आहे. विदर्भाकडे सर्वाधिक पावसाची अंदाज दिसत आहे. 26 तारखेला सुद्धा तोच परिणाम दिसत आहे. 27 तारखेला देखील ती स्थिती आहे.
तर मित्रांनो, आपण आता हवेचे प्रेशर किंवा हवेचा वेग कसा राहणार हे पूर्ण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघत असताल की 43 ते 50, काही ठिकाणी 54 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे उद्या वाहणार आहेत. त्याचबरोबर परवा दिवशी सुद्धा तेच आहे. हे वारे दुपारी 12 नंतर संध्याकाळी 6 पर्यंत सर्वाधिक दिसत आहेत. ही मान्सून ट्रफ पूर्ण उत्तर भारताकडे सरकताना दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 29 तारखेपासून पुढे चांगल्या पावसाची लक्षणे दिसत आहेत. मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा तालुका आणि जिल्हा लिहायला विसरू नका. कारण की आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या शेतकऱ्यांच्या कमेंट येतील त्या शेतकऱ्यांच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आपण 10 दिवसाचा अंदाजाचा लॉंग व्हिडिओ बनवून टाकणार आहोत. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमच्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.